लक्षवेधी क्रमांक 2 त्याच्यानंतर 5 नंबर घेणार लगेच। सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर जांभरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर टोलनाक्याजवळ संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात असताना वाहन क्रमांक MP09HH 6483 या ट्रकला वाहन अपघात होऊन यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेत। ही लक्षवेधी अत्यंत महत्त्वाची आहे। सभागृहातले अनेक सन्माननीय सदस्य समृद्धी महामार्गानेच या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित झालेले आहेत। यामध्ये 12 प्रवाशांचा मृत्यू आणि 22 प्रवासी जखमी 12 प्रवाशांचा मृत्यू आणि 22 प्रवासी जखमी झाले होते। सभापती महोदय, सरकारने समृद्धी महामार्ग लोकांच्या वेळेची बचत व्हावी, त्यांना चांगल्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने समृद्धी महामार्ग बनवला। पण 9 महिन्यामध्ये सभापती महोदय या महामार्गावर 860 अपघात झाले, ज्यामध्ये नागपूर विभागात 529 अपघात होऊन 73 लोकांचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 297 अपघात होऊन 23 लोकांचा मृत्यू झाला। पुणे विभागामध्ये 14 अपघात होऊन 9 लोकांचा मृत्यू झाला आणि ठाणे विभागामध्ये 20 अपघात होऊन 7 लोकांचा मृत्यू झाला। म्हणजे 11 डिसेंबर ते 31 ऑगस्ट 2023 या दरम्यान 860 अपघात आणि 112 लोकांचा मृत्यू झाला। सभापती महोदय, या लक्षवेधीला निवेदन करताना माननीय मुख्यमंत्र्यांकडून जे उत्तर अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्राप्त झालेले आहे, उत्तर आपल्या समक्ष आहे। उत्तर अत्यंत विस्तृतपणे मांडले गेलेले आहे, पण उत्तरामध्ये सुरुवातीलाच दिलेले आहे की सदरील अहवालानुसार क्रमांक MH04 GP 2212 या वाहनाचा मूळ साठा क्रमांकासोबत कंसात आहे चेसिस क्रमांकासोबत छेडछाड करून खोटा साठा क्रमांक टाकून वाहन चालविण्यात येत होते। मग हे महामार्ग पोलिसांच्या लक्षात आलं नाही का? यांच्यावर काय कारवाई झालेली आहे? या लक्षवेधीच्या अनुषंगाने माझे 2-3 महत्त्वाचे स्पेसिफिक प्रश्न आहेत की जर राज्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन होऊन अतिवेगाने वाहन चालविणे हीच अपघाताची प्रमुख कारणं समजल्या जातात, तर तुम्ही सुद्धा आपण सर्वजण समृद्धी महामार्गावरून प्रवास करतो। आता वन्यजीवांचा त्रास पण सभापती महोदय त्या सभागृह आपल्या रस्त्यावर व्हायला लागलाय। त्या महामार्गावर अचानक एखादं डुक्कर येतं, अचानक एखादा रोही येतो, नीलगाय येते आणि हे अपघाताचं प्रमाण वाढतं। ही जांभरगावला जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। त्याचबरोबर इतरही घटना ज्या काही घडल्यात त्या दुर्दैवी आहेत। माझे काही प्रश्न या निमित्तानं लक्षवेधीच्या निमित्तानं आहेत की जर मूळ चेसिस मध्ये बदल करण्यात आला असं उत्तरामध्ये दाखल केलं असेल तर NOC सर्टिफिकेट देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहात का? केली नसेल तर त्या संबंधित आता आपण काय कारवाई करणार, म्हणजे चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार आहात का? नंबर 2, जर 17 आणि 1 ची आसन व्यवस्था नोंदणीकृत आसन व्यवस्था त्या वाहनाची असेल तर बेकायदेशीर 34 प्रवासी जर त्या वाहनामधून प्रवास करत होते तर ही बाब ज्या महामार्ग पोलिसांच्या लक्षात आली नाही त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही? वाहनाची तपासणी करताना वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करतेवेळी काटेकोरपणे वाहन कायदा नियमांतर्गत बारकाईने तपासणी केली जाणार आहे का आणि अशा वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे का? आणि शेवटचा प्रश्न सभापती महोदय की या परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खालील प्रमाणे कारवाई केली असा एक ड्राफ्ट आपल्या उत्तरामध्ये आलेला आहे। सभापती महोदय, या समृद्धी महामार्गावर कुठल्याही पद्धतीचा शिस्त पाळल्या जात नाही। परिवहन कार्यालयाने दिलेला अहवाल हा समाधानकारक वाटत नाही। माननीय मंत्री महोदयांनी या प्रश्न एकच आहे, प्रश्न मी 3 विचारले। शेवटचा प्रश्न सभापती महोदय असा आहे की समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आपण काय करणार आहात? सभापती महोदया, सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी साहेबांनी या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये अपघाताच्या संदर्भामध्ये जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, साधारणपणे 14 ऑक्टोबर 2023 रोजी MP09
HH6483 या ट्रकला पाठीमागून MH04 GP 2212 या टेम्पो ट्रॅव्हलने धडक दिली आणि या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये प्रवास करणारे 13 प्रवासी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आणि 22 प्रवासी त्या ठिकाणी जखमी झाले, ही वस्तुस्थिती आहे. सभापती महोदया, अपघात समृद्धी महामार्गावरचा असू दे किंवा कुठल्याही साध्या रस्त्यावरचा असू दे, त्याचं कोणीही समर्थन त्या ठिकाणी करणार नाही. परंतु आपण सदर अपघाताचं जर विवरण बघितलं, साधारणपणे रात्री 12 वाजेच्या आसपास हा अपघात समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी झाला. साधारणपणे RTO विभागाच्या माध्यमातून एका ट्रकचं तपासणी चालू असताना दुसरा ट्रक त्याला ओव्हरटेक करत होता आणि ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून हा टेम्पो ट्रॅव्हलर जाऊन त्या ठिकाणी धडकला आणि त्याच्या माध्यमातून ही दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. सभापती महोदया, एवढ्या उशिरा त्या ठिकाणी त्या RTO कार्यालयाने तपासणी केली तेही चुकीचं आहे, त्याचंही कोण समर्थन करणार नाही. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये आयुक्त परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि त्यानुसार 2 सहाय्यकांना मोटार वाहन निरीक्षक यांना सेवेतून निलंबित त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या ट्रकच्या संदर्भामध्ये आणि टेम्पोच्या संदर्भात ज्यांचा अपघात झाला, तर या दोन्ही वाहनांची तपासणी केल्याच्या नंतर हे पण लक्षात आलंय की जे काही टेम्पो ट्रॅव्हलर वाहन होते त्या वाहनाचा मूळ चेसिस त्याच्यामध्ये पण छेडछाड करण्यात आली, हे तपासणीच्या वेळेस त्या ठिकाणी लक्षात आले. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये त्या वाहनावर आणि त्या वाहनाच्या मालकावर पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 17+1 म्हणजे 17 प्रवासी आणि 1 वाहन चालक असं त्याला पासिंग असताना त्याच्यामध्ये 34 प्रवासी प्रवास करत होते आणि म्हणून ही पण चूक त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. तोही गुन्हा त्या संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. ट्रक चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत प्रामुख्याने या बसेस जेव्हा समृद्धी महामार्गावर येतील तर या संदर्भामध्ये या घटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक बसमध्ये त्याचे किती कॅपॅसिटी आहे, किती पॅसेंजर आहेत, त्याची कागदपत्र किंबहुना त्याने मद्यप्राशन केलेलं आहे का, याचं प्रभावी तपासणी करण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली. सभापती महोदया, या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांनी की या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केली असा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आतापर्यंतच्या अपघातांची जर आपण विगतवारी जर करायला घेतली तर प्रामुख्याने अपघाताची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये जे काही विहित स्पीड त्या ठिकाणी निर्देशित करण्यात आलेले आहेत, जड वाहनाला 80 किलोमीटर प्रति तास, लाईट जे काही लहान वाहन आहेत त्याच्यासाठी 100 ते 120 किलोमीटरचा, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणं, वाहन चालविताना 2 वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणं, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणं, लेन शिस्त न पाळणं, सुस्थितीत वाहने नसणे, वाहन अवैधरित्या पार्क करणे, वाहन सुरक्षिततेविषयी काळजी न घेणे, तसेच ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हर सतर्क नसणे, मद्यपान व नशा करून वाहन चालवणे, ह्या कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलेले. आणि म्हणून या संदर्भामध्ये समृद्धी महामार्गाच्या जागोजागी सूचना फलक, चिन्हांचे फलक, डिलिनेटर्स, वेग मर्यादाचे फलक, कोणी कोणत्या लेनने चाललं पाहिजे याचे फलक, ह्या सर्व मोठ्या प्रमाणात सुविधा आता त्या ठिकाणी उपस्थित करून देण्यात आलेल्या आहेत. सभापती महोदया, दर अधिवेशनामध्ये समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये त्याच्या अपघाताची वारंवार चर्चा होत असते. मला आपल्या या प्रश्नाच्या निमित्ताने
सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर साधारणतः यापूर्वीचं 900 किलोमीटरचं अंतर या महामार्गाच्या माध्यमातून आता 700 किलोमीटर होत आहे आणि म्हणून याचे फक्त 2 फेज आता शिल्लक राहिलेले आहेत. आत्ताच्या घडीला या वर्षभराचा जर आपण विचार केला तर साधारणतः या समृद्धी महामार्गावरनं 60 लाख वाहनांनी प्रवास त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केलेला आहे. आता ही वस्तुस्थिती आहे की या 60 लाखांच्या पैकी साधारणतः काही अपघात तालिका सभापती कोण कोण आहेत? साधारणपणे 73 मोठे अपघात, लहान अपघात, काही टायर पंक्चर झालंय त्याच्यामुळे वाहन थांबलंय, ताबडतोबीने तिथे त्याने ज्या काही सुविधा मागितलेल्या आहेत त्या सुविधा ताबडतोब त्या ठिकाणी मदत करतायत. परंतु 73 अपघात त्या ठिकाणी निश्चितपणे गंभीर झालेले आहेत आणि या माध्यमातून दुर्दैवाने 142 नागरिकांचं दुःखद निधन झालेलं ही वस्तुस्थिती आहे. तर हे पण कसं कमीत कमी टाळता येईल त्याही दृष्टिकोनातून डिपार्टमेंट त्या ठिकाणी प्रभावीपणे काम करायला घेत आहे. घ्यायचं का? दुर्दैवाने जर अशी घटना झाली तर 5 ते 10 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी मदत कार्य उभं करून देणं, त्या ठिकाणी जर काही अपघात मध्ये काही जखमी झाला तर त्याला 10 मिनिटाच्या आत आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आता ही घटना झाल्याच्या नंतर पण 10 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी सुविधा प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे आपण वन्यजीवच्या संदर्भामध्ये पण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या संदर्भामध्ये हा महामार्ग असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे, ज्या ज्या भागामध्ये प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्या प्राण्यांना या भागातनं त्या भागामध्ये जाण्याच्यासाठी पण स्वतंत्र पुलांची निर्मिती या महामार्गामध्ये करण्यात आलेली आहे. तरी पण साईडला काही ठिकाणी चॅनलिंग पण केलं जात आहे. तरी पण काही ठिकाणी काही जनावरं रस्त्यावर येतात ही वस्तुस्थिती आणि म्हणून ते पण येणार नाहीत आणि त्या माध्यमातून अपघात होणार नाहीत याची पण काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. आम्हाला जाणं झालं की सगळ्या नेते फक्त किती वाजेपर्यंत चालवायचे सांगा, कारण अजून एक लक्षवेधी विशेष उल्लेख आहे. त्यामुळे सभापती महोदय, विचारू नका ना प्रश्न त्यापेक्षा काय? सभापती महोदय, उगाच काहीतरी काय हा जो अपघात झाला तिथे मान्य दादा भुसे आले होते आणि मीही तिथे जाऊन आलेलो प्रत्यक्ष. ठीक आहे, पहिले आता मी तिथेच राहतो त्यामुळे मी आधी जाणार. पण त्याच्यातला एक सांगतो मी मुद्दा की या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 35 लोक बसलेले होते, तर 35 सीट नव्हते किंवा दाबूनही बसले नव्हते. त्याच्यामध्ये दादा की असं बॅरिकेड लावून अरेंजमेंट केली होती खाली बस, बैलगाडीत कसं बसतात तशी त्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अरेंजमेंट केली होती. बॅरिकेड असे लोखंडी असे बॅरिकेड लावून पुढे फक्त 4-5 सीट आणि मागे असे बॅरिकेड लावलेले होते. म्हणजे ते वाहन तसंच वापरलं जात होतं, त्याच्यातून प्रूव्ह होतं. म्हणजे याचा अर्थ आपण ते तपासलं नाही, वारंवार तपासलं पाहिजे. जेव्हा समृद्धीवर येतं त्यावेळेस तपासलं पाहिजे, हा माझा मुद्दा आहे. ते आपण तपासलं नाही. दुसरी गोष्ट, ऍक्सिडेंट झाला 1:30 वाजता आणि नंतर याचं सगळं टॅक्स वगैरे भरलं 4:30 वाजता सकाळी. ऍक्सिडेंट झाला रात्री 1:30 वाजता. त्याच्यानंतर याच्यातलं आता आपण ऍक्सिडेंटला वेगवेगळे कारणं सांगू, स्पीड वगैरे वगैरे, पण माझं याच्यात स्पष्ट मत आहे की इथं आत्ताच्या घडीला फक्त 2 ते 3 पेट्रोल पंप या रस्त्यावर आणि फूड मॉल, इथं साधा चहा सुद्धा या रस्त्यावर भेटत नाही. याच्यातलं मुख्य कारण हे आहे. उगाच आपण हा फास्ट चालतो, स्लो चालतो, हळू चालतो, हे कारण याच्यात मला असं वाटतं असतील. परंतु सगळ्यात महत्वाचं कारण एक RTO मला याच्यात भेटले, 2 जणांवर कारवाई झाली. ही कारवाई काही या कारणामुळे नाही झालेली, ही कारवाई वेगळ्या कारणामुळे झालेली आहे. ही कारवाई काही त्यांनी याच्यात चेसिस नंबर वगैरे या RTOचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. ज्याच्यावर कारवाई झाली त्यांचा या चेसिस नंबर वगैरेशी काही संबंध नाही. खरं तर त्यांना खूप मोठी शिक्षा दिली गेली. परंतु याच्यात माझं म्हणणं असं की एक मला RTOने उदाहरण दिलं की एक ट्रक चालक एका पेट्रोल पंपावर 10-20 ट्रक चालक थांबलेले होते, तिथं जागा सुद्धा नव्हती, तो रस्त्यावर येऊन थांबला. तर ट्रक चालक म्हणला तुम्ही माझ्यावर कोणता गुन्हा दाखल करा, किती रुपयाची पावती द्या, पण मी इथून हटणार नाही. रस्त्यावर त्यांनी गाडी उभी केली, कारण त्याला जागाच नाही कुठे उभं राहायला. अशा प्रकारची स्थिती होती दादा.
म्हणून आपल्याला लवकरात लवकर फूड मॉल्स, हॉटेल्स, पेट्रोल पंप सगळ्यात आधी कारवाई काय करावं लागेल तर ही या भागात करावं लागेल, या रोडवर करावं लागणार. बाकी ह्या सगळ्या कारवाई आपण स्पीड म्हणतो, स्पीड किती चालली काही चालली, कारण इतकं कॉन्सन्ट्रेशन आहे, ड्रायव्हर त्याच्यात गुंग होऊन जातो की ऑटोमॅटिक ऍक्सिडेंट होतो. अशा प्रकारची स्थिती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीत लवकरात लवकर आपण पावलं कधी उचलणार नाही, त्याची टेंडर निघालेले, हे निघालेले, ते निघालेले, अशा पद्धतीने सगळे कारणं सांगितले जातात. दुसरी गोष्ट, याच्यात गुन्हे दाखल केल्याची गोष्टी सांगितलेल्या, परंतु ज्यांनी सभापती महोदय ज्या गाडीनं धडक दिली त्याच्यावर कधी गुन्हा दाखल झाला, माझा मंत्री महोदयाला प्रश्न आहे. खरं तर ज्यांनी गाडी धडक मारली त्याच्यावर ऍक्सिडेंट व्हायला पाहिजे, पण जो होता त्याच्यावर ऍक्सिडेंट आधी झालेला आहे. आणि ज्यांनी धडक मारली त्याच्यावर मला असं वाटतं खूप अंतराने ऍक्सिडेंट झाले, गुन्हा दाखल झाला. याला कारण काय हे माझा या माध्यमातून प्रश्न आहे. बरं, तर प्रश्न आणि उत्तर थोडी संक्षेपाने घ्या, थोडक्यात. हा, सभापती महोदया, जे वाहन रस्त्यावर अचानक त्याने स्पीड कमी केला आणि त्या ट्रकला पाठीमागे जाऊन हा टेम्पो ट्रकने धडक दिली आणि त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे. विरोधी पक्ष नेते महोदय पण दुसऱ्या दिवशी तिकडे त्यांनी भेट दिली. मी स्वतः पण त्या दिवशी त्या जखमींचा आणि ज्यांचं दुःखद निधन झालंय तिथे पण मी स्वतः भेट दिली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर तातडीने हा विषय घालण्यात आला आणि दुर्दैवाने त्या अपघातामध्ये ज्यांचं दुःखद निधन झाले त्या प्रत्येकाच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत ऑलरेडी देण्यात आलेली आहे. हे सभागृहाच्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो. त्याच्यासोबतच आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की या संपूर्ण महामार्गाच्या वर आताच्या घडीला साधारणतः एक 10-12 ठिकाणी पेट्रोल पंप आणि चहा पाण्याची व्यवस्था आहे, ती अपुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्याच्या आत ऑलरेडी या संदर्भातली निविदा संपन्न झालेली आहे आणि साधारणतः 16 ठिकाणी मग पेट्रोल डिझेल पंप असतील, चहा नाश्त्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी स्वच्छता गृहांच्या संदर्भामध्ये व्यवस्था साधारणतः एवढ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचा कार्यारंभ त्या ठिकाणी होईल आणि लवकरात लवकर ही सुविधा त्या ठिकाणी सर्व रस्त्यावरच्या प्रवाशांना, नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सभापती महोदया, या संदर्भामध्ये अनेक सुरक्षेच्या संदर्भातल्या उपाययोजना संपन्न करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मीडियम मेटल कॅश बॅरियर्स म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूने बॅरियर्स लावण्याचं काम जवळपास 70% पूर्ण झालेलं आहे. 10-20% जे काम आहे ते पण त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. प्रत्येक 10 किलोमीटर अंतरावर रमलिंग स्ट्रीप लावण्यात आलेल्या आहेत. जादाची सूचना फलक त्या ठिकाणी आणि जागोजागी संदेश फलक पण त्या ठिकाणी लावली जात आहेत. माहिती पत्रक जिथे आपण या समृद्धी महामार्गावर प्रवेश करायला घेतो त्या ठिकाणी माहिती पत्रक आणि सहकार्य करणारे जे काही टोल नंबर्स आहेत, मोबाईल नंबर्स आहेत ते पण त्या ठिकाणी दिले जात आहेत. आरटीओच्या माध्यमातून वाहन चालकांचं समुपदेशन करणं, आरटीओच्या माध्यमातून अल्कोहोलिक ब्रेथ टेस्ट करणं, वाहनांच्या टायरांची तपासणी करणं आणि सुरक्षा पोलिसांच्या माध्यमातून वाहनांची गस्त यासाठी समृद्धी महामार्गाच्या या प्रामुख्याने या महामार्गाच्या साठी 15 नवीन वाहनं पण त्या ठिकाणी जादाची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि अनिकेतजी तटकरे देतो. धन्यवाद सभापती महोदय. मान्य मंत्री महोदयांनी विस्तृतपणाने उत्तर दिलं. त्यांनी कारणं पण सांगितली. मात्र याच्यावर उपाययोजनासाठी फक्त आपण फलक किंवा याच्यापुरतं सीमित राहून चालणार नाही. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर ट्रॅफिक सेन्स किंवा ट्रॅफिक डिसिप्लिन या बाबतीत सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. या संदर्भात आपण जर शालेय किंवा माध्यमिक शिक्षणापासूनच आपण जर या संदर्भातलं शिक्षण याच्यामध्ये जर अवगत केलं गेलं किंवा अंतर्भाव करून गेला तर मला वाटतं त्याच्यामध्ये अधिकच सोयीस्कर होईल. त्याच्यामुळे त्या संदर्भात आपण शासन शैक्षणिक ह्याच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ट्रॅफिक डिसिप्लिन किंवा या संदर्भात काही धोरण अवलंबणार का एक. आणि दुसरं म्हणजे वर्षातनं आपण एकदाच सप्ताह म्हणजे सुरक्षा सप्ताह आपण घेतो, 7 दिवसापुरतं आपण घेत असतो. मात्र जर दर महिन्याला जर अशा पद्धतीने आपण
अवेअरनेस कॅम्प घेत गेलो तर मला वाटतं माणूस निर्मित जे काही अपघात होत आहे ज्याचा उल्लेख माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये केला तो कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आपण दक्षता घ्यावी अशी विनंती मी लक्षवेधीच्या माध्यमातून करतो. आपण लक्षवेधी विनंती अधिक महत्त्वाचं. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य तटकरे साहेबांनी अतिशय सकारात्मक सूचना केलेली आहेत. ऑलरेडी हे विषय आहेत, परंतु आणखी गंभीरपणे त्याच्यामध्ये खोलात जाण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि पर्टिक्युलर समृद्धी महामार्ग असेल किंवा इतरही नॅशनल हायवेजवर ज्या ज्या ठिकाणी टोल आहेत त्या टोलवाल्यांना सुद्धा कोणत्या वाहनाने कोणत्या स्पीडने चाललं पाहिजे, कोणत्या ट्रॅक कोणत्या लेनवर त्याने चाललं पाहिजे या संदर्भातली सूचना मार्गदर्शन करण्याच्या सूचना ऑलरेडी करण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अनिलजी परब. सभापती महोदय, रस्ते अपघातात महाराष्ट्राचा फार वरचा नंबर आहे. म्हणजे रस्ते अपघातात मृत्यू होण्याची संख्या. आता यात असं आहे की मंत्री महोदयांनी सगळी कारणं सांगितली आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी शासन वेगवेगळे प्रयत्न पण करत असते. परंतु माननीय विरोधी पक्ष अंबादास दानवेजींनी जे काही सांगितलं की या अपघाताचं मूळ कारण काय, म्हणजे याच्यामध्ये अपघात झाला कुठल्या कारणासाठी आणि शिक्षा दिली कुठल्या कारणासाठी, ह्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं अजून आपल्याकडे पूर्ण माहिती आली की नाही मला माहीत नाही. आपण गेलात तिकडे बघितलं, लोकांना मदत केली, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु जे CCTV फुटेज आमच्याकडे आलं, जे आम्ही बघितलं, त्याच्यामध्ये जे 2 अधिकारी आपण सस्पेंड करून टाकलेले आहेत यांचा काय संबंध होता? ते अधिकारी कुठे होते? ते ॲक्सिडेंट झालं कुठे? परंतु ताबडतोब काहीतरी कारवाई केली हे दाखवण्यासाठी या 2 जणांचा बळी घेतला गेला असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा याची तपासणी करावी की ज्यांचे आपण बळी चढवले आहेत ते खरोखर बळी देण्याच्या लायकीचे होते का खरोखर त्यांचा काही दोष आहे का. याच्यामध्ये जसं अंबादास दानवेजींनी सांगितलं, गाड्यांची मॉडिफिकेशन झालेली आहेत, गाडी कुठल्या कारणास्तव आपटली, हे सगळं CCTV फुटेजमध्ये आहे. मग जर चुकीच्या कारणामुळे जर अपघात झाला असेल तर कारवाई काहीतरी झाली, ताबडतोब विषयावरती पडदा पडला पाहिजे. म्हणून कोणाचा तरी बळी देऊन टाकायचा आणि विषय थंड करून टाकायचा, ही शासनाची प्रचलित पद्धत आहे. माझं म्हणणं असं आहे की अंबादास दानवेजींनी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे की एवढा मोठा महामार्ग आहे, ह्या महामार्गावर आजही कुठलीही सुखसोयी नाहीत, कुठल्याही सुविधा नाहीत. 16 जागा द्या सांगितल्यात त्यांनी, 16 करणार म्हणाले. हे सगळं ज्या वेळेला एखादा महामार्ग होतो त्याच वेळेला हे सगळं होतं, परंतु ते टेंडर कोणी उचलायचं याच्यावर मारामारी चालू आहे. आणि आता तर बोलणी करणारेच गेले राजीनामा देऊन, त्यांना माहिती आहेत कोणते, हे ठरवणार कोण? हे मंत्र्यांनी ठरवायला पाहिजे ना. जे बोलणी करणारे गेले राजीनामा देऊन, त्याच्यामुळे अजून किती दिवस टेंडर निघणार आहे कोणाला माहित नाही. हे टेंडर कोणी घ्यायचं याच्यावरती वॉर आहे. आणि ते वॉर नुसतं असं काही लोकांना माहित नाही, ते आता सर्वसामान्य लोकांना माहिती झालंय. गाड्या उभ्या राहायला जागाच नसतील तर रस्त्यावर गाड्या उभ्या राहणार नाही तर राहणार कुठे गाड्या उभ्या. आणि म्हणून ज्याने ठोकली त्याच्यावर कारवाई कधी झाली? गाडी उभी केली त्याच्यावर कारवाई कधी झाली? आपण जे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचा काही दोष नव्हता, त्यांना मदत केली, आपण शासनाच्या नियमाने बरोबर केलं. पण ह्या अपघाताला मूळ जी कारण आहेत, एक तर बाळासाहेबांचं नाव लागलंय आणि त्याच्यावरती सतत अपघात होत आहेत, तर याची कुठेतरी व्यवस्थित कारणं शोधली गेली पाहिजेत. आणि ती कारणांमुळे अपघात कसे कमी होतील आपण त्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट करतो. आणि ते ब्लॅक स्पॉट जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचा उद्देशच असतो की ऍक्सिडेंटचे ब्लॅक स्पॉट कमी कमी कसे होतील हे करणं. मग ज्या ब्लॅक स्पॉटवरती ऍक्सिडेंट होतात आतापर्यंत आपण जरी सांगितलं की 66 लाख वाहनं जरी तिकडे गेलेली असतील, पण त्याचा अपघाताचा जो काही रेशो बघितला तर तो पण काही छोटा नाही आहे. दुर्दैव हे आहे की त्याला ज्या सुखसोयी द्यायला पाहिजे, त्याला ज्या सुविधा द्यायला पाहिजे, ड्रायव्हर्स, पॅसेंजर्स
जे क्लीनर्स या सगळ्या ज्या बाकीच्या महामार्गावरती करतो, महामार्ग केला आपण, पण त्याच्या सुखसोयी, त्याच्या बाकीच्या सुविधा कोण देणार? आणि त्या सुविधा नसल्यामुळे रस्त्यावरती गाड्या उभ्या कराव्या लागतात आणि मग बळी कोणाचा तरी दुसऱ्याचा जातो. माझी याच्यामध्ये विनंती आहे, आपण 1 महिन्याच्या आतमध्ये हे टेंडर फायनल करणार का? जर आपण खरोखर ताकदीने बोला, आपण मोठे कद्दावर नेते आहात, कारण ह्याच्यात भांडणं करणारे पण तेवढ्याच ताकदीचे आहेत. म्हणजे ते तुम्हाला ते बैल आवरले गेले पाहिजेत. हा, नाही तर मला काही वाईट काय वाटतं, तुमच्यासारख्या माणसाला लगेच नाही तर अजून तिसरीकडे कुठेतरी पाठवून देतील. आणि तुम्ही सेन्सिबल आहात. आपण महामार्गाच्या विषयावर स्टिक टू नाही, महामार्गावरच येतोय मी. हा मार्ग वेगळा चाललाय. त्याला महामार्गावर साईडला काढतात ना. नाही पण तो मार्ग वेगळा चाललाय. आपण महामार्गाच्या प्रश्नावर जाऊ. आमच्या खात्यात नॅशनल हायवेवर होते, आता यांना स्टेट हायवेवरती घेऊन गेले. आता अजून काय झालं तर महानगरपालिकेच्या मार्गावर नेतील. आणि म्हणून आपला आमची प्रश्न, त्यांच्याकडनं परब साहेब, आपला अपेक्षा आहे प्रश्न. की 1 महिन्याच्या आतमध्ये हे टेंडर फायनल करणार का, आणि त्या कामाचा लवकर पाठपुरावा करून या सगळ्या सुविधा लवकर महामार्गावरती मिळणार का, कारण याच्यावरती बाळासाहेबांचं नाव लागलंय. आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण त्याची पुनरेकदा तपासणी करून ज्या 2 अधिकाऱ्यांचा बळी दिलेला आहे ते जर नसतील दोषी तर त्यांना परत सेवेत घेणार का? सन्मान्य सभापती महोदय, माजी परिवहन मंत्री माननीय अनिल परब साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, ज्या दिवशी अपघात झाला साधारणतः रात्री 12 वाजेच्या आसपास, दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधी पक्ष नेते पण तिकडे होते, साधारणपणे ते ट्रकचं वाहन चालक त्याने असं स्टेटमेंट केलंय की आरटीओ गाडीने त्याला ती गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्या गतीने जात असताना त्याला ती गाडी बाजूला घ्यायला लावली आणि पाठीमागून येऊन हा टेम्पो त्याच्यावर धडकला. तर एक माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आणि त्यातल्या त्यात जसं आपण आता नाव घेतलं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, असं आपल्याला अपेक्षित नाही. ज्या गतीने त्या रस्त्यावर वाहनं चालतात, कदाचित ती गाडी जर बाजूला घ्यायला लावली नसती तर कदाचित हा अपघात झाला नसता. त्या दृष्टिकोनातून त्या स्टेटमेंटवरनं ती कारवाई करण्यात आलेली आहे. तत्राप त्याची चौकशी करू आणि हो, परंतु त्या दिवसाचंच हे स्टेटमेंट आहे आणि नैसर्गिक न्याय तत्वानुसार ती कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माझी सगळ्यांना परत एकदा विनंती आहे, पुढच्या काळामध्ये आम्ही सविस्तर समृद्धी महामार्गाचं संपूर्ण प्रेझेंटेशन आपल्याला अपेक्षित असेल तर आम्ही देणार आहोत. सभापती महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्याला विकासाच्या गतीवर नेणारा हा एक प्रमुख महामार्ग त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. साधारणपणे यापूर्वीचं 16 तासांचं लागणारा वेळ आता 8 ते 9 तासावर त्या ठिकाणी येतो आहे. 900 किलोमीटरचं अंतर सभापती महोदय 700 किलोमीटरवर आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात डिझेल पेट्रोलची बचत, वेळेची बचत, वाहनांच्या घसाऱ्यामध्ये बचत त्या ठिकाणी होते आहे. आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून नागपूर आणि मुंबई जवळ आलेला आहे, अंतर कमी झालेला आहे, वेळ कमी झालेला आहे. आणि म्हणून या संपूर्ण 15 जिल्ह्यांचा विकास या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय पॉझिटिव्ह हा प्रकल्प आहे. अपघाताचं मी पहिलेच बोललो की कोण पण समर्थन करणार नाही, परंतु दुर्दैवाने नको तेवढी निगेटिव्ह चर्चा पण या समृद्धी महामार्गाची त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून आपण जी सूचना केलेली आहे 16 स्थानक पॉइंट्स डेव्हलप करणं, याचं निविदा ऑलरेडी संपन्न झालेली आहे.
ज्याला कोणाला जो कमीत कमी दराचा असेल त्याला ते निविदा मिळालेली आहे आणि या 4 महिन्याच्या आत ही सर्व 16 ठिकाणी ताबडतोबीने किमान स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, चहा नाश्ता याची व्यवस्था करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात येतील की जेणेकरून लॉंग टर्म तर डेव्हलपमेंट होईलच, परंतु ताबडतोबीने या सुविधा रस्त्यावरच्या प्रवाशांना, वाहन चालकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. शेवटचा प्रश्न राठोड साहेब आणि मेटकरी साहेब आपण एकत्रच विचारा, मंत्री महोदय उत्तर देते. सभापती महोदय, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेक अपघात या ठिकाणी झालेले आपण बघतो. खरं तर या महामार्गामुळे मुंबई जवळ झाल्याचं मंत्री महोदयाने आताच सांगितलं आणि ते खरं पण आहे. अपेक्षित असं आहे की समृद्धी महामार्गामुळे उद्योग व्यवसाय आणि शेतीमाल सुद्धा वेगवान पद्धतीने पुढे जाईल. मी आपल्या माध्यमातून फक्त 2-3 मुद्दे या ठिकाणी मांडत आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे समृद्धी महामार्ग हा अजून अद्याप गुगल मॅपवरती नाही आहे. जवळपास 1 वर्ष या महामार्गाला सुरू होऊन झालेले आहेत, परंतु गुगल मॅपवरती हा महामार्ग दिसत नाही. अगदी छोट्या छोट्या रस्त्यांचे, गल्लीबोळांचे गुगल मॅपवरती हे येतं, परंतु कोणत्या कारणामुळे ते अद्याप गुगल मॅपवरती नाही आहे. तर त्या संदर्भात आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की ते गुगल मॅपवरती ते येणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, या महामार्गाला बनवत असताना अनेक जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रॉयल्टीमध्ये सूट दिलेले, कोट्यवधी रुपये माफ केलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये मला सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे की जेणेकरून हजारो कोट्यवधी रुपये खर्चून जेव्हा हा आपण रस्ता केला तर संबंधित एजन्सीला रॉयल्टी माफ करण्याचं त्याच्या मागचं कारण काही मला अद्याप कळालेलं नाही. आणि शेवटचा एक मुद्दा की पर किलोमीटर इथे टोलचा दर ठरलेला आहे, 1 किलोमीटरला इतके पैसे. असं काही लोकांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षामध्ये अंतर कमी आहे आणि टोल घेताना किलोमीटर जास्त काउंट होतं आणि त्याचा टोल जास्त घेतला जातो. तर मी सभापती महोदय आपल्या माध्यमातून अशी विनंती करू इच्छितो की आपण मंत्री महोदय आता उत्तर देतील. विधानसभेच्या पहिले मेटकरी साहेबांचं पाहणीचं एक हे करणार का, आणि शेवटी 16च्या ऐवजी 20 ठिकाणी चहा नाश्ता आणि स्वच्छतागृहासाठी प्रयत्न आपण करणार का? मेटकरी साहेब आपला पॉइंटेड प्रश्न विचारावा अशी विनंती. उत्तर दिलंय. फक्त वन्यजीवांचा जो हैदोस आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. 110-120च्या स्पीडनं ज्यावेळेस रात्री प्रवास होतो ना, त्यावेळेस अचानक एखादा वन्यजीव येतो. परवा मी पाहिलं की 6 ते 7 डुकरं मेलेली होती आणि 2 गाड्या आणि 2 लहान बालके त्यामध्ये जखमी झालेली होती. त्यामुळे याच्यावर अतितात्काळ आपण कारवाई करावी एवढीच विनंती. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी गुगल मॅपवर समृद्धी महामार्ग नाही या संदर्भातली जी सूचना केलेली आहे, माझी माहिती आहे की गुगल मॅपवर हा मार्ग आहे, तरी पण या संदर्भात ताबडतोबीने आजच तपासून घ्यायला सांगू. रॉयल्टीच्या संदर्भामध्ये जी काही सूट दिली गेली असा जो काही अपप्रचार केला जातो तर तशी वस्तुस्थिती नाही. जे कोण ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांच्या बिलामधनं रॉयल्टीची वजावट करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे तो पण मुद्दा उपस्थित होत नाही. अंतर कमी आणि टोल जास्त, पर्टिक्युलर कुठल्या भागाच्या साठीचा हा मुद्दा आहे असं जर आपण निदर्शनास आणून दिलं तर ताबडतोबीने ते तपासून घेऊ आणि जे नियमाप्रमाणे आहे त्याच पद्धतीची कार्यवाही ताबडतोबीने त्या ठिकाणी केली जाईल. वन्यजीवच्या संदर्भामध्ये आपण जी काही सूचना केलेली आहे, ऑलरेडी बॅरिगेटिंग करणं, जाळ्या लावणं हे काम आहेच. तरी पण ज्या ठिकाणी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा घटना होत आहेत तर त्या ठिकाणी या सर्व वन्यजीव पण वाचले पाहिजे या दृष्टिकोनातून आणि त्या माध्यमातून अपघात पण होणार नाहीत
याची काळजी घेण्याच्या साठी जे जे काही करावं लागेल ताबडतोबीने ते केलं जाईल. लक्षवेधी क्रमांक 5 सत्यजित तांबे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.